आ जाएगा और हम लोग आज निर्दोष बरी होंगे। हाँ जी, एटीएस की तरफ और पूरा का पूरा मामला चलाया गया, क्योंकि जो एटीएस की जांच हुई और उसमें जो एएनआई की जांच हुई उसमें बहुत ज्यादा अंतर दिखाई दिया। मकोका का जो चार्जेस लगे थे वो भी वापस जो एटीएस में वो केस बनाया, वो झूठे गवाह खड़े किए, टोटली फ्रेम अप किया। हम लोगों का इस मालेगांव ब्लास्ट केस से कुछ भी लेना देना नहीं है और राजनीतिक दबाव के तहत जो यहाँ के पुलिस अधिकारी थे एटीएस के, वो झुक गए और उन लोगों ने हम लोगों को, निर्दोष लोगों को फंसाने की पूरी कोशिश की। मुझे घिन आती है ऐसे अफसरों पर और शर्म आती है कि ऐसे अफसर वर्दी पहन के घूमते हैं। जांच में भी फर्क नजर आया, क्या उम्मीद है आपको? दो एजेंसियों की जांच में फर्क नजर आया, फैसले कितना आपके फेवर में आने की उम्मीद आपको लगती है? एनआईए ने जब जांच की तो उन्होंने पाया कि एटीएस के अधिकारियों ने सुधाकर चतुर्वेदी के घर पे आरडीएक्स प्लांट किया, जो हम मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। त्यानंतर मालेगावमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या समर्थकांनी या ठिकाणी त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातलेला आहे। निर्दोष हैं। 2006 के मालेगांव ब्लास्ट के एक अभियुक्त, 9 मुस्लिम अभियुक्त छूटे थे नार्को टेस्ट के बनिस्बत। हम लोग नार्को टेस्ट हमारे कोर्ट में लगा हुआ है, आज से नहीं पिछले कई सालों से लगा हुआ है और जितने जज बैठे हैं सबको मालूम है कि हम लोग टोटली निर्दोष हैं। जो भी हमारे खिलाफ सबूत पेश हुए हैं उसमें 30 से ज़्यादा विटनेसेस हॉस्टाइल हुए हैं और पूरी तरह से केस ध्वस्त है। हम बाइज्जत बरी होंगे, निर्दोष छूटेंगे। सर, आपका दावा है कि कोई अधिकारी थे, उन्होंने सब कुछ किया था सर? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। मालेगाव बॉम्बस्फोटाशी आमचा संबंध नाही पुसलेला आहे, त्यांना न्याय देऊन आणि आम्ही सुद्धा दुग्धाभिषेक करून हा कलंक पुसून टाकलेला आहे, याचा आम्हाला आनंद होत आहे। सियावर रामचंद्र की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। सन्मान करणार होता, आता पुढे नेमकं काय करणार? आम्ही मालेगावकरांच्या वतीने इथे गए 17 साल से ये दोनों लड़ रहे थे, उनको तुरुंगवास भी मिला था, लेकिन तभी से वो बोल रहे थे कि हम लोग निर्दोष है। लेकिन कांग्रेस गवर्नमेंट ने एक हिंदू दहशतवाद, एक गलतफहमी लोगों में घुमाने के लिए इसी तरह की कार्रवाई की थी। आज सामने आ गई। एटीएस ने मिलिट्री ऑफिसरों को भी प्रेशर देके साक्षी लिया था। उन्होंने, मिलिट्री ऑफिसर ने भी बहुत बार जाहिर भी किया कि हमें धाक दपटशा देके ये साक्षी किया था, लेकिन आज दूध का दूध पानी का पानी हो गया। तब्बल 17 वर्ष हा खटला चाललेला आहे। 17 वर्षानंतर न्यायमूर्ती लाहोटी यांनी हा निकाल दिलेला आहे। 17 वर्षांमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण 5 वेळा न्यायाधीश बदलण्यात आले होते। अखेर अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी यांनी या खटल्याचं कामकाज पाहिलं आणि त्यांनी याचा निकाल दिलेला आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। पुराव्यांच्या अभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तर कोर्टाचा निकाल काय आहे ते आपण पाहूया। साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक ही सुद्धा प्रज्ञा सिंग यांच्या नावे नव्हती असं कोर्टाने म्हटलं। साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह मालेगाव स्फोटातले 7 आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले। पुराव्यांच्या अभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंग यांची असल्याचा पुरावा सापडला नाही। बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही। मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग निर्दोष मुक्त झाल्या। आरडीएक्स कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा कोणताही पुरावा नाही। आतंकवाद भगवान न कभी था ना है ना कभी रहेगा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या निकालावर पहिली प्रतिक्रिया, त्यांचं हे ट्विट आहे। आतंकवाद भगवान न कभी था ना है ना कभी रहेगा असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे पहिलं ट्विट समोर आलेलं आहे। पहिली त्यांची ही प्रतिक्रिया। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील आपण पाहूया।
शिंदेजी, आपण पाहतोय 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे, कसं पाहताय या सगळ्याकडे? सर्वप्रथम मी न्यायालयाच्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि उशिरा का होईना या लोकांना न्याय मिळालेला आहे. कारण त्या काळात जे युपीए सरकार होतं त्यावेळेस देशभरामध्ये मुंबई सकट खूप मोठ्या प्रमाणावर बॉम्ब ब्लास्ट होत होते. हजारो निरपराध लोकांचे बळी जात होते. त्यावेळेस युपीए सरकारचेच लोक म्हणायचे दहशतवाद आतंकवादाला कुठलाही रंग नसतो. परंतु मालेगावचा ब्लास्ट झाल्यानंतर मात्र त्यांनी म्हटलं की भगवा दहशतवाद आहे, हा भगवा आतंकवाद आहे. तर खरं म्हणजे भगव्याला बदनाम करण्याचं काम, त्या हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम तत्कालीन काँग्रेस सर आणि युपीए सरकारने केलं. त्याला एक सनसनीत मोठी चपराक आज न्यायालयाने लगावलेली आहे आणि या सर्व लोकांना न्याय मिळालेला आहे. अगदीच एकनाथ शिंदेजी, एकूणच या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांकडून या प्रकरणाला वेगळा रंग दिला गेल्याचं सुद्धा बोललं जात आहे, त्यावर आपलं काय म्हणणं आहे? ते रंग दिला ना त्यावेळेस जे घटना घडली त्या भगवा दहशतवाद हा शब्द कोणी आणला? त्यावेळेच्या तत्कालीन सरकारने आणला. कारण त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बॉम्ब ब्लास्ट होत होते आणि म्हणून कुठंतरी लक्ष विचलित करायचं, कुठंतरी लक्ष डायव्हर्ट करायचं यासाठी हे भगवा दहशतवाद हा शब्द आणला. आणि म्हणून कधी हिंदू हा सहिष्णू असतो, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तो देशविरोधक विघातक कधी कृत्य करत नसतो. हे आजच्या न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. अगदीच एकनाथ शिंदेजी, मात्र तब्बल 17 वर्ष या निकालासाठी लागले. एवढा कालावधी उलटून गेल्यानंतर आता हा निकाल समोर आलेला आहे. हे खरं म्हणजे न्याय उशिरा मिळाला आहे, पण ठीक आहे. न केलेल्या कृत्याची शिक्षा त्यांना एवढे वर्ष भोगायला लागली, परंतु ठीक आहे. न्यायादेवतेवर आमचा विश्वास आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाचं स्वागत आहे.